दिनांक 15 ऑगस्ट 1947 भारत माता स्वतंत्र झाली. पण हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नव्हतं बरं. माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती. अक्षरशः लक्षावधी वीरांनी, शूरांनी आणि पराक्रमी पुरुषांनी, क्रांतिकारकांनी या स्वातंत्र्य संग्रामाच्या यज्ञामध्ये आपल्या जीवनाची आहुती अर्पण केली होती आणि म्हणून हे स्वातंत्र्य आपल्याला बघायला मिळत होतं. मात्र या लक्षावधी वीरांच्या नावांकडे नजर टाकली तर आपल्या लक्षामध्ये येतं की या सर्व क्रांतिकारकांमध्ये पहिलं नाव जर का कुणाचं असेल तर तो वीर महाराष्ट्राचा होता. ते होते आदरणीय आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक. सासवड ते नारायणगाव या रस्त्यावरती एक छोटंसं गाव आहे. त्या गावाचं नाव आहे भिवडी. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी हे गाव आहे. किती विलक्षण आहे पहा. पुरंदर या शब्दाचा अर्थ आहे इंद्र. इंद्र ही युद्धाची देवता आहे. ही युद्ध देवता ज्या किल्ल्याची देवता आहे आणि ज्या किल्ल्यावरती मुरारबाजी देशपांडे यांनी बलिदान केलं आहे आणि त्याचप्रमाणे स्वातंत्र्याचा संग्राम करणाऱ्या छत्रपती संभाजीराजांची जी जन्मभूमी आहे, अशा पुरंदरच्या पायथ्याशी दिनांक 7 सप्टेंबर 1791 मध्ये या वीराचा जन्म झाला. वडिलांचं नाव होतं दादाजी खोमणे आणि आई होती लक्ष्मीबाई. लहानपणापासून उमाजी अत्यंत तेज होता. तो कुस्तीमध्ये प्रवीण होता. तो उत्तम धावपटू होता, हुशार होता, अंगापिंडाने धिप्पाड होता. वडिलांच्या हाताखाली त्यांनी अनेक युद्ध कलांचं प्रशिक्षण घेतलं होतं. दांडपट्टा, भाला, तलवार, खड्ग इतकंच नव्हे, गोफणगुंडा, तीरकमठा अशा अनेक शस्त्रांमध्ये पारंगत होणारा हा मुलगा दिसामासाने मोठा होत होता. मात्र त्याच वेळेला या देशावरती आक्रमण करणारी एक शक्ती अतिशय वेगानं, अतिशय ताकदीनं वाढत चालली होती आणि ती होती ईस्ट इंडिया कंपनी. या कंपनीनं बंगाल घेतला, बिहार घेतला, म्हैसूर घेतला, निजामाचं राज्य घेतलं आणि मग त्यांची नजर वळली होती मराठ्यांच्या राज्याकडे. त्यांनी मराठ्यांमध्ये भांडणं लावली, दुही निर्माण केली आणि एके दिवशी इसवी सन 1818 मध्ये पुण्याच्या शनिवारवाड्यावरती फडकणारा छत्रपती शिवाजी राजांचा परमप्रिय भगवा जरीपटका खाली उतरला आणि महाराष्ट्र सुद्धा इंग्रजांच्या पारतंत्र्यात पडला. याचा संताप होत होता त्या उमाजी नाईकाच्या मनामध्ये. हे बदलून टाकलं पाहिजे. वास्तविक पाहता उमाजी नाईक हे रामोशी समाज जन्माला आले होते. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे रामोशी जमातीतले लोक वेगवेगळ्या किल्ल्यांवरती वतनदार म्हणून काम करायचे. त्यांना पद होतं, त्यांना मान होता, त्यांना पैसा होता. पण इंग्रजांनी ही सारी वतन नष्ट केली आणि त्याच्यामुळे पदही नाही, सन्मानही नाही आणि पैसाही नाही. आणि म्हणून नाईलाजानं काही लोकांनी दरोडेखोरी सुरू केली. मात्र इंग्रजांनी या सर्वच रामोशी समाजाच्या मस्तकावरती दरोडेखोरीचा आणि लुटालुटीचा शिक्का मारला आणि जिथे जिथे कोणी रामोशी सापडेल त्याला पकडावं, त्याला तुरुंगात टाकावं, त्याला छळावं, अशा प्रकारची अवस्था त्यांनी निर्माण केली होती. उमाजीला हे सहनत नव्हतं. जर का तुम्ही आम्हाला पैसा देऊ शकत नसाल, नोकरी देऊ शकत नसाल, तर आम्हाला नोकरी आणि उपजीविकेचं साधन निर्माण करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे. आणि हे जर का तुम्हाला येत नसेल तर आम्ही बंड करणार, आम्ही उठाव करणार. आणि त्याप्रमाणे उमाजीनं आपल्या समाजातल्या अनेक लोकांना एकत्र केलं. त्यानं हे पटवून दिलं की आजच जर का आपण सगळे एकत्र आलो, आपली शक्ती आणि आपली बुद्धी याच्या साह्यानं इंग्रजांच्या विरुद्ध संघर्ष निर्माण केला तर आपण स्वातंत्र्य खेचून आणू शकतो. आणि मग उमाजींनी हल्ले सुरू केले. भांबुडा नावाचं ठिकाण आहे, त्याच्यावरती हल्ला केला. तिथलं धन त्यांनी लुटून आणलं. हा पैसा कशासाठी? तर इंग्रजांशी लढण्यासाठी आपल्याकडे चांगली शस्त्रास्त्र असली पाहिजेत यासाठी. इंग्रजांना या ठिकाणी राज्यकारभार करणं अशक्य होऊन जावं यासाठी त्यांनी प्रचंड संघर्ष किंबहुना पराक्रमाचं रणतांडव या परिसरात मांडलं होतं. मग ते सासवड असेल, जेजुरी असेल, भोर असेल किंवा वाई असेल, मांढरदेवीचा डोंगर असेल, पुरंदर असेल, पोखर असेल, जेजुरी असेल, हा सगळा परिसर उमाजीच्या पराक्रमाने दुमदुमायला लागला. आणि उमाजीचा दरारा, त्याची दहशत इंग्रजांच्या कानावरती गेली. त्याने अनेक अधिकारी पाठवले आणि अधिकाऱ्यांना सांगितलं काही करा, शस्त्रास्त्र घ्या, सैन्य घ्या, पैसा घ्या, पण या उमाजीला अटक करा. पण उमाजी सापडत नव्हता. त्याच्या हालचाली अत्यंत वेगवान होत्या. इतकंच नाही तर उमाजीला पकडण्यासाठी सरकारने बक्षिसं जाहीर केली. एकामागून एक रकमा ते वाढवत गेले, पण तरीही उमाजी सापडत नव्हता. आणि शेवटी तर उमाजीला पकडून देणाऱ्यासाठी 10,000 रुपये असं इनाम त्यांनी जाहीर केलं.
लक्षात घ्या, 1831 सालात ते 10,000 रुपये होते. त्याला केवढी किंमत होती, पण तरी सुद्धा उमाजी सापडत नव्हता आणि इंग्रज सरकार अतिशय वैतागून गेलं होतं. सापडत नाही, काय करावे. मात्र नंतर उमाजीच्याच लक्षात असं आलं की आपली शस्त्र मागासलेली आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये मांढरदेवीवरती जेव्हा इंग्रजांनी हल्ला केला तेव्हा मांढरदेवीच्या डोंगरावरून त्या इंग्रजांशी संघर्ष करत करत उमाजीने हा हल्ला परतवून लागला. वास्तविक पाहता उमाजीकडे शस्त्र काय होती, तीरकमठा असेल, भाला असेल, गोफण असेल, दगड धोंडे असतील, अशी त्यांची शस्त्र मागासलेली होती. तर इंग्रजांच्याकडे अतिशय अत्याधुनिक अशी प्रगत शस्त्र होती, तरी सुद्धा उमाजीने त्यांचा पराभव केला. मात्र किती काळ हे चालणार. उमाजीच्या लक्षात आलं की अशा मागासलेल्या शस्त्रांच्या साह्यानं आपण इंग्रजांशी संघर्ष करू शकत नाही. आणि म्हणून इंग्रजांच्या समोर उमाजीने शरण जाण्याचं जाहीर केलं. त्याने एक दिवस सांगितलं की मी शरणागती स्वीकारतोय. इंग्रजांना केवढा मोठा आनंद झाला. त्यांनी उमाजीला आपल्या सेवेमध्ये घेतलं. हा सगळा परिसर, तिथला भूगोल, तिथले डोंगर, वाटा, घाट, रस्ते, लेण्या, किल्ले, जंगलं सगळं उमाजीला माहीत होतं. आणि म्हणून या ठिकाणी चालणाऱ्या दरोडेखोरीचा बंदोबस्त करण्यासाठी उमाजीची नेमणूक करण्यात आली. पण उमाजी खरंच का इंग्रजांची सेवा करायला गेला होता? नाही. तर त्यांनी ठरवलं होतं इंग्रजांच्या सेवेत जाण्याचं नाटक करायचं आणि मग त्यांची शस्त्रास्त्र, त्यांच्या बंदुका, त्यांची दारुगोळा, त्यांची काडतुसं घेऊन पुन्हा बाहेर पडायचं आणि पुन्हा संघर्षाला सुरुवात करायची. आणि तेच उमाजीने केलं. आणि उमाजी नायकाच्या या चकव्यानी इंग्रज सरकार गडबडून गेलं. काही वर्षापूर्वी, शेकडो वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी राजांनी गनिमी कावा हे युद्धतंत्र आणलं होतं. शत्रूला चकवायचं, शत्रूला थक्क करायचं आणि शत्रूला धडक मारायची. हाच गनिमी काव्याच्या तंत्राचा एक वेगळा आविष्कार आता उमाजीनं घडवून दाखवलेला होता. काय कमाल आहे. आणि मग उमाजीला पकडण्यासाठी इंग्रज सरकार जंग पछाडत होतं, पण ते त्यांना जमत नव्हतं. या इंग्रज सरकारमध्ये जे अनेक अधिकारी होते त्यांनी सुद्धा उमाजीच्या बद्दल अतिशय गौरवाचे असे उद्गार हे नंतरच्या काळात काढलेले. पहा, कॅप्टन रॉबर्टसन हा असं म्हणतो की ईस्ट इंडिया कंपनीला मी असं कळवतो आहे, ह्या उमाजीचा रामोशी समाज हा इंग्रजांच्या विरुद्ध तिरस्काराने पेटलेला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे. जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे, उमाजी हा राजा होऊन छत्रपती शिवाजी राजांसारखे दुसरे स्वराज्य निर्माण करणार नाही. याच उमाजीला पकडण्याची जबाबदारी ज्या इंग्रज अधिकाऱ्यावर दिली होती त्याचं नाव होतं मॅकिंटॉश. यांनी नंतरच्या काळामध्ये उमाजीचं सर्व चरित्र, त्याचं जीवन, त्याच्या जीवनातील अनेक घटना समजावून घेतल्या आणि त्यांनीच उमाजीची नंतरच्या काळामध्ये मुक्त कंठाने स्तुती केली. आणि हा मॅकिंटॉश उमाजीच्या बद्दल गौरवोद्गार काढताना असं म्हणतो, उमाजी पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श होता. त्याला फाशी दिली नसती तर या महाराष्ट्रात दुसरा शिवाजी निर्माण झाला असता. याचा अर्थ उमाजी यांचं जीवन म्हणजे एक अयशस्वी शिवाजी राजा होता असं म्हटलं तर ते चूक होणार नाही. उमाजीचं हे रणतांडव विलक्षण गतीनं चालू होतं. मात्र दुर्दैव तोच आपल्या देशाला असलेल्या शाप, फितुरीचा, गद्दारीचा, हरामखोरीचा. भोर जवळच्या उतरावळी गावामध्ये उमाजीच्याच एका सहकार्याने त्यांना बोलावून घेतलं आणि त्या ठिकाणी आल्यानंतर इंग्रज सरकारनं दगाबाजीने त्यांना कैद केलं. आणि पुण्यामध्ये ज्या ठिकाणी आता मामलेदार कचेरी आहे त्या ठिकाणी इंग्रजांचा तुरुंग होता. त्या तुरुंगात त्यांना टाकण्यात आलं आणि त्यांच्यावरती खटला चालवण्यात आला. त्यांच्यावरती खटल्याचं कामकाज करणारे जे न्यायाधीश होते त्यांचं नाव होतं न्यायाधीश जेम्स टेलर आणि त्यांनी हा खटला चालवला होता. अखेर उमाजींना शिक्षा जाहीर झाली, मरेपर्यंत फाशी. मरेपर्यंत फाशी. त्या ठिकाणी आजही पण गेलात तर उमाजी नाईक यांची अंधार कोठडी आपल्याला पाहायला मिळते. या भारत मातेच्या पायातील पारतंत्र्याच्या बेड्यात तोडण्यासाठी हा महान वीर त्या अंधार कोठडीमध्ये जगत होता, पण इंग्रजांच्या समोर झुकत नव्हता. आणि म्हणून तर कवींनी म्हटलेलं आहे, त्यावेळेला उमाजींच्या मनात काय भावना असतील. श्वासा नोजा वायू संगे ओलांडून भिंत, अन आईला कळवा आमच्या हृदयातील खंत. सांगा वेडी तुझी मुलेही या अंधारात, बद्ध करानी अखेरचा तुझ करती प्रणिपात. तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड पर्यानिवार, तयांना वेड पर्यानिवार. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. कशास आई भिजविसी डोळे उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक्काल. सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते, उठतील त्या ज्वालांच्या मधुनी क्रांतीचे नेते.
लोहदंड तो पायामधले खळा खळा तुटणार, आई खळा खळा तुटणार. गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. आणि अखेर दिनांक 3 फेब्रुवारी 1832 रोजी भारत मातेच्या लाडक्या सुपुत्राला याच तुरुंगामध्ये तिथे असलेल्या विहिरीच्या वरती उभं केलं. त्याच्या पायाखालची फळी सरकली, गळ्यामध्ये फास आवळला गेला आणि मृत्यूच्या दरीमध्ये हा महान वीर झेपावता झाला. उमाजींना अशा प्रकारे स्वातंत्र्याच्या संग्रामात हौतात्म्य प्राप्त झालं. मित्रांनो, उमाजी या हिंदुस्थानाच्या इतिहासात हा पहिला क्रांतीचा उठाव होता. हे तर त्यांचं वेगळेपण आहेच, पण अजून एक महत्त्वाचं त्यांचं वेगळेपण वैशिष्ट्य आपण समजावून घेतलं पाहिजे. त्यांनी त्या काळामध्ये म्हणजे 16 फेब्रुवारी 1831 मध्ये स्वातंत्र्याचा जाहीरनामा काढलेला होता. उमाजीच्या नंतर सुद्धा अनेक क्रांतिकारक झाले. 1857चं स्वातंत्र्य समर झालं, वासुदेवंत फडके झाले, चाफेकर बंधू झाले. अनेक क्रांतिकारकांनी प्रचंड पराक्रम केला, पण आपण स्वातंत्र्याचा जाहीरनामा काढावा अशी कल्पना त्यांना सुचली नाही. पण जो रामोशी समाजासारख्या अडाणी अशिक्षित समाजात जन्माला आला होता त्या वीरानं ही कल्पना मांडली होती, स्वातंत्र्याचा जाहीरनामा. आणि त्या जाहीरनाम्यात सुद्धा त्यांनी काय काय सांगितलंय तेही बघण्यासारखे. एका ठिकाणी ते असं म्हणतात की हे सर्व भारतीयांनो, आपण एकाच वेळेला उठाव करूया आणि इंग्रजांना घालून देऊया. भारताची कल्पना आहे. उमाजी नाही केवळ पुणे जिल्ह्यासाठी लढत नव्हता, केवळ महाराष्ट्रासाठी लढत नव्हता, तो सर्व भारतासाठी लढत होता. या उमाजी नाईक एका छोट्या खेडेगावात जन्माला आलेला मुलगा, त्याला भारताचा आकार, तिथला इतिहास, तिथला भूगोल, तिथले वेगवेगळे समाज याचं काहीतरी ज्ञान असेल का? पण तरी सुद्धा अखिल भारतीय विचार करणारा असा हा महान वीर होता. ह्या बुद्धीची झेप आपण लक्षात घेतली पाहिजे. दुसरं असं की एकाच वेळेला उठाव केला तर इंग्रज जाऊ शकतात हेही त्याला कळत होतं. जी कल्पना पुढे नानासाहेब पेशव्यांनी 1857ला मांडली होती, तीच कल्पना जवळजवळ 30 वर्ष आधी उमाजींनी मांडली होती की इंग्रज सरकारचं, ईस्ट इंडिया कंपनीचं या भारताच्या छातीवरती बसण्याच्या आतच त्याला आपण मुळासकट उखडून काढू, म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळणं अवघड जाणार नाही. ते प्रत्यक्षात झालं नाही, पण ती कल्पना उमाजींनी मांडली होती, हे महत्त्वाचं. एका ठिकाणी उमाजीने असं म्हटलेलं आहे की या ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये जे पायदळामध्ये असतील, जे घोडदळामध्ये असतील, असे जे भारतीय आहेत त्यांनी आम्हाला सामील व्हावं आणि इंग्रजांच्या विरुद्ध बंड पुकारावं. काय कल्पना आहे पहा. म्हणजे उमाजींच्या नंतर 1914 मध्ये पहिल्या महायुद्धाच्या काळात गदर पार्टीनं हीच कल्पना मांडली होती की इंग्रजांच्या सैन्यामधल्या भारतीयांना आपण एकत्र करू आणि इंग्रजांशी लढूया. नंतरच्या काळामध्ये सुभाषचंद्र बोसांनी हेच केलं होतं आणि आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. पण सुभाष बाबूंच्या जवळजवळ 125 वर्ष आधी उमाजी नाईकांनी ही कल्पना मांडली होती. कारण त्याला कळत होतं. आपल्याला माहिती आहे की 1857 मध्ये जे आकडेवारी आपल्याला पाहायला मिळतात त्यावेळेला इंग्रजांच्या सैन्यामध्ये इंग्रजांची संख्या फक्त 50,000 होती, तर इंग्रजांच्या सैन्यामध्ये भारतीयांची संख्या 2.5 लाख होती. या 2.5 लाखांपैकी 1 लाख भारतीय जरी इंग्रजांच्या विरुद्ध चिडून पेटून उठले असते आणि त्यांनी आपल्या बंदुकीची दिशा बदलली असती तर एका दिवसात हा देश स्वतंत्र झाला असता. पण हे उमाजींना कळत होतं आणि म्हणून त्यांच्या बुद्धीचं आपण खरंच कौतुक केलं पाहिजे. आणि अजून एक महत्त्वाचं वाक्य म्हणजे हा देश स्वतंत्र झाल्यानंतर इथे न्यायाधिष्ठित असं राज्य निर्माण होईल. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी नंतरच्या काळामध्ये संविधानामध्ये जी कल्पना मांडली होती न्यायाचं राज्य, ती कल्पना 1831 मध्ये उमाजींनी मांडली होती. आणि म्हणून उमाजी नाईक यांचा भारतीय इतिहासातील पहिला क्रांतिकारक म्हणून गौरव झाला पाहिजे. त्याचप्रमाणे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्याचा जाहीरनामा निर्माण करणारा महान क्रांतिकारक म्हणून सुद्धा त्यांचा गौरव केला गेला पाहिजे. इतिहासात त्यांना मानाचं स्थान मिळालं पाहिजे. मित्रांनो, उमाजी नाईक यांना फाशी दिल्यानंतर सुद्धा इंग्रज सरकारचे मन शांत झालं नाही. त्यांनी काय केलं तर या भारतीयांना दरारा वाटावा, दहशत वाटावी, भीती वाटावी आणि म्हणून उमाजी नाईक यांचा मृतदेह पिंपळाच्या झाडावरती 3 दिवस टांगून ठेवला होता. आज जर का आपण कधी त्या मामलेदार कचेरीच्या आवारात गेला तर तो पिंपळ वृक्ष आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या पानांची सळसळ आपल्याला ऐकू येईल आणि आपल्याला जाणवेल की प्रत्येक पान हलता हलता सांगतंय, होय आम्ही पाहिले त्या वीराला, होय आम्ही त्याच्या रक्तामध्ये वाहणारी देशभक्ती ऐकलेली आहे,
होय, आम्ही त्याच्या हृदयामध्ये येणारा धडधडणारा भारत मातेचा जय जयकार कानांनी ऐकलाय. आम्ही आहोत त्या महान वीराच्या जीवनाचे आणि हौतात्म्याचे जिवंत साक्षीदार. मित्रांनो, पुण्याजवळ आळंदी आहे. त्या आळंदीमध्ये ज्ञानेश्वरांच्या स्मृती जागवणारा पिंपळाचा वृक्ष आहे. त्याला म्हणतात आळंदीचा सुवर्ण पिंपळ. पण आळंदीचा सुवर्ण पिंपळ हा अध्यात्माचा असेल, पण पुण्यामध्ये हा मामलेदार कचेरीच्या आवारात असणारा सुवर्ण पिंपळ हा देशभक्तीची महती सांगणारा आहे. ते तर क्रांतीचं तीर्थस्थान आहे मित्रांनो. आणि म्हणून या उमाजी नाईकांच्या पराक्रमी जीवनाला आपण मानाचा मुजरा करूया. आणि सर्वात शेवटी मी एवढंच म्हणतो, राष्ट्रास्तव जे जिजले कणकण, तेच खरोखर विजयी जीवन, तेच खरोखर विजयी जीवन. जय भारत. वंदे मातरम. वंदे मातरम.